नमस्कार, आपण पाहत आहे कर्जत दर्शन न्यूज। मी किरण जाधव। पाहूयात आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ छाया सुनील शेलार यांची अधिकृत निवड। पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी केली घोषणा। शहरभर जल्लोषाचं वातावरण। कर्जत नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सौ छाया सुनील शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली। घोषणा होताच नगरपंचायत परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला। अभिनंदनासाठी नागरिक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली। नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सौ छाया शेलार यांनी तात्काळ आपल्या पदाचा विधिवत पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला। यानंतर सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित नगरपंचायत कार्यालयापासून संत सद्गुरू गोदड महाराज मंदिरापर्यंत भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली। ढोल तासांचा गजर, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीनं संपूर्ण कर्जत शहराचं लक्ष वेधून घेतलं। मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वांनी संत सद्गुरू गोदड महाराजांचं दर्शन घेत शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। कर्जतच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या निवडीचं स्वागत होत असून नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅनसह कर्जत दर्शन न्यूजसाठी संपादक दिलीप अनारसे।